गावबंदी, आमदारांना गावबंदी, मंत्र्यांना गावबंदी. काय रे महाराष्ट्र तुमच्या 7 बाऱ्यावर लिहून दिला काय रे? पण तुम्ही मला इथे मेसेज करता साहेब आमचा बोर्ड फाडला आणि तुमचे हात कुठे गेले? या म्हाडा तालुक्यामध्ये तुळशीगाव काहीतरी हा आहे ना, तिथे न्हावी कुटुंबानं मतदान केला नाही म्हणून तिथल्या मराठा समाजाच्या लोकांनी त्या न्हावी कुटुंबाचं घर दार सगळं जाळून टाकलं. 2 लाख रुपयाचं नुकसान केलं गरीबाचं. काय चाललं रे बाबा? कुठे गेलं पोलीस? पंढरपूरला एक आत्महत्या दाखवली गेली. फोटो असा, ते आमचे लिंगे साहेब बसले असतील, ते जाऊन आले तिकडे, शंकरराव लिंगे, त्यांनी मला दाखवलं. त्या पोराचे पाय जे आहेत जमिनीवर टेकलेले आहे, झाडाला फास तसा लावलेला आहे. असं कसं काय फास आला? तो ओबीसी समाजाचा पोरगा. काहीतरी लिहिलं असेल त्याने त्या काय तुमच्या त्या समाज माध्यमावर. त्याने माफी पण मागितली. दुसऱ्या दिवशी त्याने आत्महत्या केली. अरे तो पोरगा अपंग होता, अपंग. तो झाडावर चढलाच कसा? आणि पोलीस कारवाई करत नाही. काय चाललंय या पोलिसांचा? गावबंदी, आमदारांना गावबंदी, मंत्र्यांना गावबंदी. काय रे महाराष्ट्र तुमच्या 7 बाऱ्यावर लिहून दिला काय रे? हम तुम्हारे साथ हैं. अरे करेंगे संघर्ष. पण तुम्ही मला इथे मेसेज करता साहेब आमचा बोर्ड फाडला आणि तुमचे हात कुठे गेले? जसे आज तसं उत्तर द्यावं लागेल. मी सांगितलं करेंगे या मरेंगे. हा तुमचा पाहुणा म्हणतो बघा हा हिंसाचार आहे. अरे करेंगे या मरेंगे हे महात्मा गांधींचं जे आहे वाक्य आहे की आम्ही करू शांततेनं, काय न तर मरू पण शांततेनं आंदोलन करू. हा म्हणतो बघा हिंसाचार, आणि हा म्हणतो लढेंगे और जीतेंगे. अरे वा रे वा. पोलिसांना माझं सांगणं आहे, हे गावागावातले जे आहेत गावबंदीचे लावलेले फलक हे ताबडतोब हटवले पाहिजे. हे लोकशाहीचं राज्य आहे. मुख्यमंत्र्यांना सांगणं आहे, उपमुख्यमंत्र्यांना सांगणं आहे. आज आमदार राजकीय नेते गावात यायचं नाही. 2-4 पोटी काहीतरी लावतात, गावात यायचं नाही आणि धांदळ करतात. हे असं याच्या पुढे चालणार नाही. सरकार आहे की नाही? कायदा आहे की नाही? आणि तुम्ही जर असा पक्षपातीपणा कराल तर ओबीसी सुद्धा गप्प बसणार नाहीत आणि ओबीसीच्या जोडीला दलित, मुस्लिम, आदिवासी सगळे एकवटल्याशिवाय राहणार नाही. पण दादागिरी बंद करू. हे काय चाललं? अरे मला तर रोज धमक्या, शिवीगाळ. त्या उपमुख्यमंत्री त्या फडणवीस त्यांना पण घाणघाण शिव्या. हा पोलिसांना कंप्लेंट केली तरी काय होत नाही. काय रे? आणि बस येऊन जाऊन एवढ्यात कसा निवडून येतो तो बघतो, एवढ्यात कसा निवडून येतो तो बघतो. काय बघतो तू? काय 4 पोटी निघतात? याचा राजीनामा घ्या, याचा राजीनामा घ्या. अरे काही लोक म्हणतात भडकाऊ भाषण नका करू. अरे मी भडकाऊ भाषण केलं? मी आज 1-2 महिने सगळं सहन करतो. भडकाऊ भाषण कधी केलं? हा समाजामध्ये वितुष्ट लावू नका. कधी लावलं मी? पवार साहेब पण मराठा, 30-35 वर्ष त्यांच्या बरोबर काम केलं, त्यांच्या नेतृत्वाखाली. अजित पवार मराठा. मी कधी द्वेष केला? मराठ्यांबरोबरच राहिलो. त्यांनी सांगितलं त्याप्रमाणे लढलो. यापुढे पण लढणार आहे. पण आम्हाला सांगतात की भडकाऊ भाषण करू नका. त्यांनी केलं चालतं. हम आह भरते हैं
तो बदनाम हो जाते हैं, हम आह भरते हैं तो बदनाम हो जाते हैं, वो कत्ल करते हैं तो चर्चा नहीं होता। आता गाव तर झालं बाबा, नेते झाले, आता देव सुद्धा यांच्या सातबाऱ्यावर लिहिले गेले। पंढरपूरला म्हणे अजित पवारने यायचं नाही, काय रे हा पंढरपूरचा देव सुद्धा त्याला पण जात लागली का? हा पंढरपूरच्या देवाची पूजा त्या ओबीसीतल्या कित्येक साधू संतांची कित्येक नाव, अरे संत सेना महाराज असतील, संत सावता महाराज असतील, चोखा मेळा असेल, किती किती नामदेव महाराज, किती तरी ओबीसी, काय नाव सांगायचं?